नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. राज्यसेवा एक्झामची डेट खूप जवळ आलेली आहे. अगदी थोडाच कालावधी आपल्या हातामध्ये आहे. मग आता या दिवसांमध्ये आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली काय असली पाहिजे किंवा आपण रिव्हिजन कशा पद्धतीने केली पाहिजे, हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात असणारा एक प्रश्न आणि त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. जोपर्यंत तुम्ही एखाद्या विषयाची रिव्हिजन कंप्लीट करत नाही, तोपर्यंत त्याचा अभ्यास परिपूर्ण झाला असं तुम्ही म्हणू शकत नाही आणि तोपर्यंत तुम्हाला त्या विषयाचा जो तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचा आउटपुट मिळत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण राज्यसेवेच्या बाबतीत जाणून घेऊयात, की राज्यसेवेमध्ये म्हणजे परीक्षेचं एक्झॅक्टली स्वरूप काय आहे. तर हे तुम्हाला माहितीच असेल, की राज्यसेवेमध्ये 2 पेपर आहेत. पहिल्या पेपरला आपण जी-एस म्हणून ओळखतो, म्हणजे ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो, आणि दुसरा पेपर जो आहे त्याला आपण सी-सॅट म्हणून ओळखतो. तर जी-एस आणि सी-सॅट हे दोन्ही पेपर जे आहेत ते प्रत्येकी 200 मार्क्सला असतात. म्हणजेच आपली पूर्वपरीक्षा जी आहे ती 400 मार्क्सला आहे. सो त्या हिशोबानेच आपल्याला आपला अभ्याससुद्धा ठेवायचा आहे. जी-एसच्या पेपरचा जर विचार केला तर तुम्हाला एकूण 100 प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे 2 तास वेळ आहे. म्हणजे इथे जी-एसचा पेपर सोडवताना बरेच फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात किंवा काही क्वेश्चन कन्सेप्च्युअल असतात. मात्र जी-एसचा पेपर सोडवताना जनरली मुलांकडे वेळ शिल्लक राहतो. म्हणजे 2 तासामधला काही कालावधी विद्यार्थ्यांकडे शिल्लक राहतो. म्हणजे जी-एसच्या पेपरला कोणत्याच मुलाची अशी तक्रार नसते, की इथे वेळ आम्हाला कमी पडतोय. मात्र जर आपण सी-सॅटचा विचार केला, सी-सॅटच्या पेपरला फक्त 80च प्रश्न असतात. मात्र तरीसुद्धा इथे टाईम मॅनेज करणं थोडं अवघड जातं. कारण इथे आपल्याला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा एक घटक आहे किंवा गणित बुद्धिमत्ता हा एक घटक आहे. त्यामुळे इथे थोडासा टाईम मॅनेजमेंटचा इश्यू होऊ शकतो. मग या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती आपण कशा पद्धतीने काहीतरी सोल्युशन शोधू शकतो, ते आपण आता पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जी-एसबद्दल बोलूयात. जी-एसमध्ये जे सब्जेक्ट आहेत, तर तुम्हाला माहिती असतील, की जी-एसचे जर आपण सब्जेक्ट पाहिले तर चालू घडामोडी, भूगोल, इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र आणि राज्यघटना या विषयांवरती प्रश्न तुम्हाला येतात जी-एसच्या पेपरमध्ये. मग या सगळ्या विषयांचा अभ्यास करताना काही गोष्टी आहेत किंवा म्हणजे काही टेक्निक आहेत जे तुम्ही ऑलरेडी फॉलो केले असतील. आता आपण अशा टप्प्यामध्ये आलेलो आहोत, की इथे आपण बेसिक्स घेऊन बसू शकत नाही. कारण आत्ता जे काही मी तुम्हाला सांगणार आहे, ते याच हेतूने सांगणार आहे, की तुमचं बेसिक झालेलं आहे आणि आता तुम्ही राज्यसेवेसाठी कंप्लीटली प्रिपेअर आहात. बट फक्त आपण ज्याला फिनिशिंग म्हणतो ते बाकी आहे. ओके. तर तुम्हाला अशा वेळेला काय करायचं आहे, आत्तापर्यंत तुम्ही ऑलरेडी सगळे सब्जेक्ट वाचले असतील आणि रिव्हिजन पण केली असेल. इथून पुढं तुमचं जे शेड्यूल असेल ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजनचा बेस्ट पार्ट तुमचा हाच असू शकतो, की तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताय. मग त्याच्यासाठी तुम्ही आयोगाच्या टायमिंगला, म्हणजे जर तुम्ही लास्ट इयरचं टायमिंग पाहिलं, तर जी-एसच्या पेपरसाठी 10 ते 12 हे सकाळचं टायमिंग दिलं होतं. जनरली ते टायमिंग 11 ते 1 असं असायचं. मात्र लास्ट इयर 10 ते 12 होतं. सो मे बी यावर्षीसुद्धा 10 ते 12लाच तुमचा जी-एसचा पेपर असण्याची शक्यता आहे. सो तुम्ही सकाळी 10 ते 12 हा वेळ जो आहे, तो तुम्ही टायमिंग लावून त्या वेळेमध्ये तुम्ही जी-एसचा पेपर सोडवायचा आहे. समजा जी-एसचा पेपर तुमचा 1 तासामध्ये झाला, तरीसुद्धा डझंट मॅटर. तुम्ही उरलेल्या 1 तास जो आहे, तो त्याच्या ॲनालिसिससाठी वापरू शकता, जे की तुम्हाला नंतर करायचंच आहे. ओके. तर जी-एसचा ऑलमोस्ट तुमचा सगळा अभ्यास जो आहे, तो इथून पुढे तुम्हाला क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमधूनच कव्हर करायचा आहे. याचे फायदे काय होतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी-एसला टाईम तर एनीहाऊ तुम्हाला मिळतच असतो. पण जी-एसला एवढा भरपूर टाईम असताना सुद्धा आपण जी-एसमध्ये स्कोर करू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही विद्यार्थ्यांचे मार्क्स पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, की सी-सॅटमध्ये ऑलमोस्ट विद्यार्थी 100च्या पुढे जातात. पण जी-एसमध्ये मात्र 50-60 अशा मार्क्सवरती मुलं अडकून पडतात. मग त्याचं कारण काय असेल? एवढा जास्त वेळ असताना सुद्धा आपल्याला तेवढे मार्क्स का मिळत नाहीत? त्याच्या पाठीमागचं एक कारण म्हणजे जरी जी-एसचा वेळ जास्त असला तरीसुद्धा जी-एसचे जे काही पॉइंट असतात ते आपल्याला एक्झाममध्ये आठवत नाहीत किंवा आपण एकतर कन्फ्यूज होतो किंवा जर आपल्याला काही प्रश्न सोपे वाटले तर घाईघाईमध्ये आपण उत्तर देऊन टाकतो. तर जी-एसचा वेळ तुम्हाला खूप विचार करून व्यवस्थितपणे वापरायचा आहे. जी-एसचा पेपर सोडवताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्च्युअल क्वेश्चन कुठले आहेत, फॅक्च्युअल क्वेश्चन कोणते आहेत, वन लाइनर क्वेश्चन कोणते आहेत, मल्टी लाइनर क्वेश्चन कोणते आहेत, या सगळ्या बाबी चेक करायच्या आहेत. मग ते तुम्ही कधी करू शकता, जेव्हा तुमची प्रॅक्टिस तशी असेल तेव्हा. त्यामुळे तुम्ही डेली एक जी-एसचा पेपर घ्यायचा, तो टाईम सेट करून तो पेपर सोडवायचा आणि त्याच्यानंतर त्या 100 प्रश्नांचं तुम्ही एक्सप्लेनेशन करायचं. याचा फायदा असा होणार आहे,
की जे तुमचे टॉपिक आहेत ते तर तुमचे रिवाइज होणारच आहेत, पण त्याचबरोबर GSचे पेपर सोडवताना जे स्किल किंवा जे टेक्निक तुमच्यात डेव्हलप होणं गरजेचं आहे, ते सुद्धा तुमचं या प्रॅक्टिसनी डेव्हलप होईल. आणि मग काही प्रश्न असे असतील, जिथे तुम्हाला त्याची उत्तरं माहीत नाहीत किंवा तो कंटेंट तुम्ही वाचलेला नाही, तर तो कंटेंट सुद्धा तुम्ही वाचू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला GSचा अभ्यास करताना, रिव्हिजन करताना क्वेश्चन पेपर सोबत रिव्हिजन कंप्लीट करायची आहे. मग आता उरतो प्रश्न की क्वेश्चन पेपर सोडवायचे कोणते. जर तुम्ही 2012 ते 2019 पर्यंतचे आयोगाचे पेपर जर सोडवलेले नसतील, तर सगळ्यात पहिल्यांदा ते पेपर्स तुम्ही सोडवायला घ्या. टाइम लावून ते पेपर सॉल्व करा आणि त्यानंतर त्या पेपरचा ॲनालिसिस करा. तर बाकीचे जे विषय आहेत, म्हणजे चालू घडामोडी सोडून इतर जे विषय आहेत, त्या विषयांचे सगळे प्रश्न तुम्ही डीपमध्ये ॲनालिसिस करणार आहात. चालू घडामोडींचं ॲनालिसिस कसं करायचं, तर चालू घडामोडींवरती तुम्हाला फक्त टॉपिक बाजूला काढायचे आहेत. म्हणजे समजा तुम्ही 2012चा पेपर जर सोडवला, तर तुम्हाला हे शोधायचं आहे की 2012ला चालू घडामोडींमधल्या कोणत्या सब टॉपिकवरती आयोगाने प्रश्न विचारलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पुरस्कारावरती आयोगाने प्रश्न विचारलेत का, मग ते कोणत्या पुरस्कारावरती आहे, भारतरत्न, पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण यापैकी आहे की नोबेलवरती आहे की दुसरं एखादं रॅमन मॅग्सेसे वगैरे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते जे आहे ते सब टॉपिक तुम्हाला करंट अफेअर्सचे बाजूला काढायचे आहेत. ओके, याचा फायदा काय होईल, जेव्हा तुम्ही 2012 ते 2019 पर्यंतचे सब टॉपिक बाजूला काढाल करंट अफेअर्सचे, तेव्हा तुम्हाला 2020 साठी कोणते टॉपिक परफेक्ट करायचे याची एकदम व्यवस्थित आयडिया येईल. ओके, त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्स अशा पद्धतीने करायचं आहे. आणि उरतो प्रश्न इतर 5 विषयांचा. तर इतर 5 विषयांच्या बाबतीत मात्र प्रत्येक प्रश्न तो तुम्हाला डीपमध्ये ॲनालिसिस करायचा आहे आणि त्याच्यावरून कोणत्या टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत, तो टॉपिक तुम्हाला व्यवस्थितपणे रीड करून प्रॉपरली परफेक्ट करायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, तर GSमध्ये तुमचा स्कोअर 100% इन्क्रीज होईल. ही टेक्निक तुम्हाला GSसाठी 100% लागू होते. त्यानंतर उरतो प्रश्न CSATचा. CSATमध्ये आपण CSATचे जनरली 3 पार्ट करू शकतो. पहिला पार्ट येतो आकलनाचा, जिथे तुम्हाला 50 क्वेश्चन पाहायला मिळतात. त्यानंतर येतो गणित आणि बुद्धिमत्तेचा. त्याच्यामध्ये येतात आपल्याला 25 क्वेश्चन्स, म्हणजे 25 प्रश्न, आणि निर्णय क्षमता याच्यावरती येतात 5 प्रश्न. तर CSATचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की याच्यामध्ये जे डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात, ज्याला आपण निर्णय क्षमता म्हणतोय, हे जे 5 प्रश्न येतात, या 5 प्रश्नांना कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसतं. निगेटिव्ह मार्किंग नसतं म्हणजे काय, तर या 5 प्रश्नांमध्ये जरी तुमचा समजा एखादा प्रश्न चुकला, त्याचं उत्तर बरोबर नाही आलं, तरी सुद्धा तुमचे मार्क्स इतर, म्हणजे जे बरोबर मधले जे वजा होतात, ते मार्क्स तुमचे वजा होत नाहीत. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, याला व्हेरिएबल मार्किंग सिस्टीम असते. म्हणजे काय, तर समजा निर्णय क्षमतेचे जे 4 ऑप्शन असतात कोणत्याही प्रश्नाचे, तर तुम्ही 4 पैकी कोणताही ऑप्शन लिहिला, एक ऑप्शन सोडून, जर समजा या 3 पैकी तुम्ही कोणताही ऑप्शन लिहिला, तर त्याला कमीत कमी तुम्हाला 1 मार्क तरी मिळतोच. म्हणजे 2.5 मार्क, 1.5 मार्क, 1 मार्क असं त्यांची मार्किंग असते की तुम्ही कोणता ऑप्शन देत आहात, त्याच्यावरून ते तुमचं उत्तर किती योग्य आहे त्याच्यानुसार ते मार्क्स मिळत असतात. एक ऑप्शन चुकीचा असतो, ज्याला 0 मार्क असतात. आणि ते अगदी तुम्ही साधा म्हणजे प्रश्न वाचल्या तुमच्या लक्षात येऊ शकते की हा, हे तर याचं उत्तर असू शकत नाही. सो 0 मार्कवाला तुम्ही एलिमिनेट करू शकता. आणि अर्थातच मग निर्णय क्षमतेमध्ये 100% प्रश्न मिळवून देणारा हा पॉईंट आहे. सो तो पॉईंट तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, किंवा ते जे 5 प्रश्न आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे अटेम्प्ट करायचे आहेत. आता आपण येऊयात गणित आणि बुद्धिमत्तेकडे. गणित आणि बुद्धिमत्तेचा जर विचार केला, जर तुम्ही प्रणील गिल्डा सरांचं पुस्तक रेफर केलं असेल, तर त्यांनी तर असे 35 घटक दिलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे. प्रणील गिल्डा सरांच्या मते तर आतापर्यंत जे CSATचे पेपर झालेत, तर आयोगाने हे 35 टॉपिकच आहेत जे फोकस केलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत. आणि मग त्या टॉपिकमध्ये पण कोणकोणते टॉपिक असे आहेत की ज्याच्यावरती मॅक्झिमम टाइम्स क्वेश्चन आलेत, असे टॉपिक फोकस करून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. आणि जर तुम्ही डेली प्रॅक्टिस केली, म्हणजे डेली तुम्हाला 2 ते 4 किंवा 3 ते 5 या वेळेमध्ये CSATचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. जर तुम्ही डेली अशी प्रॅक्टिस केली, तर CSATमध्ये तुम्ही खूप जास्त स्कोर करू शकता. इव्हन 170 पर्यंत स्कोर करणारे स्टुडंट सुद्धा आहेत. मग जर CSATमध्ये ते करू शकतात, तर अर्थात तुम्ही करू शकता. इथे सगळ्यात मोठा इश्यू असतो टाईमचा, की CSATला टाईमच पुरत नाही. असं म्हणतात की CSATचा क्वेश्चन पेपर जो आहे, तो कम्प्लिटली रीड पण करून होत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण काय असतं, एक तर तुम्ही पुरेशी प्रॅक्टिस केलेली नसते. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही पेपर सोडवायला बसता, तेव्हा तुम्हाला योग्य क्रमच समजत नाही की मी अगोदर काय सोडवू. जर पर्सनली मला विचाराल, तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन घ्या.
त्यानंतर तुम्ही कॉम्प्रिहेन्शन घ्या आणि फायनली मग तुम्ही गणित बुद्धिमत्ता घ्या. त्याचं रिझन पण सांगते. निर्णय क्षमता एक असा टॉपिक आहे की जो तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्यावेळेला तो वाचायला घ्याल तर ऑटोमॅटिकली तुमची थिंकिंग प्रोसिजर तिथे डेव्हलप होत असते. ज्यावेळेला तुम्ही निर्णय क्षमतेचे प्रश्न पेपरमध्ये म्हणजे एक्झाम टाईममध्ये सॉल्व्ह करायला घेता, तुम्ही सुरुवातीला पेपर सोडवताना फ्रेश माइंड असतं तुमचं, त्यामुळे तिथे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. ज्यावेळेला तुम्ही आकलनाकडे येता, निर्णय क्षमतेचे प्रश्न वाचल्यामुळे थोडं आपल्या डोळ्यांना सवय म्हणजे थोडे आपले डोळे रुळतात की आपल्याला आता रीडिंग करायचं आहे. सो थोडी एक्सरसाइज झालेली असते आणि त्याचबरोबर आपला ब्रेन जो आहे तो इकडे तिकडे भरकटलेला एका ठिकाणी आलेला असतो. आपलं थोडं कॉन्सन्ट्रेशन झालेलं असतं. त्यामुळे तुम्हाला त्यावेळेला कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सोडवणं सोपं जातं. आणि गणित बुद्धिमत्ता सुरुवातीला न घेण्याचं कारण म्हणजे समजा एखादं गणित जे की तुम्हाला येतंय, मात्र लगेच तुम्हाला लॉजिक सापडत नाहीये, पण तुम्ही त्या गणितांची प्रॅक्टिस केली आणि त्याला जास्त वेळ लागत असेल, तर जेव्हा तुम्ही ते गणित सोडवायला घेता, तर किती वेळ गेला हे तुम्हाला सुद्धा समजत नाही. आणि त्यामुळे मग नंतर टाईम मॅनेज झाला नाही आणि मग पॅसेजचे जे सोपे क्वेश्चन होते ते सुद्धा तुम्ही सोडवू शकला नाहीत, असं तुम्हाला वाटू शकतं. आणि म्हणून मग तुम्हाला काय करायचं आहे, तर सीसॅटचा जो टाईम आहे तो व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी ज्यावेळेला आत्ता तुमच्याकडे जो कालावधी आहे जवळपास 50 दिवस आपण म्हणू शकतो, कारण वरचे काही दिवस आहेत ते कुठे गेले ते आपल्यालाही समजत नसतं. सो या 50 डेजमध्ये तुम्हाला सीसॅटची मॅक्झिमम प्रॅक्टिस करायची आहे. आता उरतो प्रश्न हा की पॅसेजची प्रॅक्टिस कशी करावी. जर वैयक्तिक मला विचारलं, मलाच नाही इव्हन कोणत्याही टॉपरला विचारलं तर ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील की पॅसेजची प्रॅक्टिस करण्यासाठी बेस्ट सोर्स जो असेल तो असतील MPSCचे म्हणजे राज्यसेवेचे जे पाठीमागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते तुम्हाला इथे फॉलो करायचे आहेत. का करायचे आहेत? कारण आयोगाने जे पॅसेज दिलेले आहेत, आयोगाच्या पॅसेजची लेवल आपल्याला बाहेर कुठेही मिळू शकत नाही. पहिली गोष्ट, आयोगाचे पॅसेज सोडवल्याचा फायदा हा होतो की आयोग एक्झॅक्टली आपल्याकडून काय एक्सपेक्ट करतो किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आयोगाने हेच का दिलेलं आहे ते आपल्याला आयोगाचे पेपर सोडवल्यानंतरच समजतं, तोपर्यंत समजत नाही. आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडवताना सगळे पॅसेजेस सॉल्व्ह करायचे. समजा एखाद्या पॅसेजमध्ये तुमचे क्वेश्चन फक्त 1 किंवा 2च बरोबर आला, तर तो पॅसेज तुम्ही पुन्हा एकदा टाइम लावून सॉल्व्ह करा. कारण तिथे तुम्हाला आयोगाने एक्झॅक्टली कुठे फिरवलेलं आहे ते समजणं जास्त गरजेचं आहे. समजा एखाद्या पॅसेजमध्ये तुम्हाला म्हणजे एखादा टाईप आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्सच येत नाहीत, तर तो पॅसेज तुम्ही मराठीऐवजी इंग्लिश लँग्वेजमधून किंवा इंग्लिशमधून सोडवला असेल तर मराठी लँग्वेजमधून सोडवायचा ट्राय करा. कारण काही पॅसेज जे असतात ते एका लँग्वेजमध्ये इझी वाटतात, दुसऱ्या लँग्वेजमध्ये टफ वाटू शकतात. आणि त्यामुळे तुम्हाला पॅसेजची लँग्वेजसुद्धा सिलेक्ट करताना थोडी काळजी घ्यायची आहे. आणि ते तुम्हाला कधी जमेल तर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेव्हा तुम्ही सीसॅटचा पेपर 2 तासाच्या टायमिंगमध्ये सोडवाल, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली आयडिया येत जाते की आपलं कुठे चुकतंय आणि आपल्याला अजून काय प्रिपरेशन करायला पाहिजे. सो या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या प्रॉपरली, तर सीसॅटमध्ये तुमचा स्कोर नक्कीच इन्क्रीज होऊ शकतो आणि GSमध्ये सुद्धा तुमचा स्कोर नक्कीच इन्क्रीज होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा याचा फायदा हाच होतो की सीसॅटमध्ये जो टाईम मिळाला नाही किंवा मला वेळ पुरला नाही, हा जो तुमचा सगळ्यात मोठा इश्यू असतो, तो इश्यू तुमचा 100% सॉल्व्ह होऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला GSची आणि सीसॅटची प्रॅक्टिस करायची आहे. डेली बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. त्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करायचं आहे. त्याच्यामधले डिफिकल्ट वाटणारे पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. जे खूपच इम्पॉर्टंट आहेत ते पण नोट डाऊन करून ठेवायचे आहेत, ज्याची की तुम्ही एक्झामच्या अगोदर क्विक रिव्हिजन करू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं तर 100% तुम्ही राज्यसेवेची प्री क्वालिफाय होऊ शकता. आता राज्यसेवेची प्री फक्त क्वालिफाय होणं हे आवश्यक आहे की चांगला स्कोर घेणं हे आवश्यक आहे, हा पॉईंट मी इथं लगेच कव्हर करते. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की समजा 180चं मेरिट आहे, म्हणजे 180चं जर मेरिट लागत असेल तर मला 180 जरी पडले तरी सुद्धा ठीक आहे, असा विचार आपण करून चालतो की 180 पडल्यानंतर मी बसेन. पण जेव्हा तुम्हाला 180 पडतात तेव्हा तुम्ही याच द्विधा मनस्थितीत असता की 180 मला पडलेत, पण 180चं लागतंय की 181चं लागतंय, मग जर मी नाही बसलो तर? आणि या विचारामध्ये तुम्ही मेन्सचा स्टडी करत नाही. पण जर तिथे तुमचा स्कोर जास्त चांगला असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात हे एकदा तुमच्या बुद्धीला पटलं की ॲटोमॅटिकली आन्सर की आल्यापासून तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला लागता आणि तुम्ही मेन्समध्ये चांगला स्कोर घेऊ शकता. आणि म्हणून तुम्हाला प्रीमध्ये चांगला स्कोर आणण्यासाठी ट्राय करायचं आहे. ओके. आणि हे आत्ता उरलेल्या दिवसांमध्ये जरी तुम्ही केलं
व्यवस्थित क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले आणि प्रॅक्टिस केलं तरीसुद्धा पॉसिबल आहे. फक्त हे प्रॉपरली फॉलो करा. सो आजचा जो व्हिडिओ होता तो बेसिकली राज्यसेवेच्या प्रिपरेशनशी संबंधित होता. आय होप आजचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.